कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूणमधील गोवळकोट भोईवाडी येथे एक आगळा वेगळा आणि भावनिक कार्यक्रम पार पडला। भोई समाजाच्या महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले आणि नदीची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। भोई समाजाचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीवर अवलंबून असल्यामुळे या ऋणातून उतराई होण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर आणि सचिव राजेश सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला। महिला मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती कासेकर यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नदीप्रती कृतज्ञता आणि परंपरेचा सुंदर संगम यावेळी साधण्यात आला। गोवळकोट ग्रामस्थ महिला मंडळ दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी 26 जानेवारी या दिवशी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे आणि आमच्याच बाजूला वाशिष्ठी नदी वाहते आणि त्याचे आमच्यावरती भरपूर म्हणजे आमच्या समाजावरती त्या नदीच्या आम्ही ऋणी आहोत आणि म्हणून आम्ही तिचं ऋणी वर्षभर कायम राहावे म्हणून आम्ही दरवर्षी तिची यथासांग ओटी भरतो आणि तिची पूजा करतो। गोवळकोट गाव ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या जोराने साजरा करतो। तिथे महिलांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या अंगात कला असतील त्या कला साजऱ्या करतात आणि एक आम्ही भोई समाजाचे ऋणी भोई समाज आम्ही वाशिष्ठीच्या नदीच्या काठी राहतो। तिथे त्या वाशिष्ठीच्या नदीच्या काठी राहून आम्ही उदरनिर्वाह त्या वाशिष्ठी नदीच्या दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी या दिवशी आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतो। त्याचप्रमाणे आम्ही वाशिष्ठी नदीची ओटी भरतो, पूजन करून आम्ही तिची ओटी भरतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही नदीची ओटी भरतो